नमस्कार मंडळी. तर कालचा तुम्ही बिग बॉस मराठीचा एपिसोड पाहिलात का? तुम्हाला एक गॉसिप देऊ. ती म्हणजे काल सोनालीची चावी कोणीतरी चोरली. त्यात घरातले सर्वजण गोंधळ घालत होते. बिग बॉसने त्या चावीसाठी पत्र पण पाठवलं आणि म्हणाले त्या चावीचा उपयोग ऑलरेडी झालाय, तर तुम्ही ती चावी स्टोरूम एरियामध्ये नेऊन ठेवा. पण कोणीतरी ती चावी वॉशरूम एरियामध्ये फेकली. आता सचिन यांना ती सापडली. आता नक्की हे बघणं इंटरेस्टिंग आहे की चावी चोरली तर कोणी चोरली. पुढे दीपालीताई आणि तन्वीमध्ये पुन्हा भांडणं झाली. त्यात दीपालीताई गॅस ऑन करत होत्या, पण त्यांच्याकडून ते होत नव्हतं, म्हणून त्यांना कोणाची तरी मदत हवी होती. तर तन्वी पुढे गेली. आता तन्वी पुढे गेल्यावर दीपालीताई म्हणाल्या की तू राहू दे, तू मला मदत नको करू. या गोष्टीचा तन्वीला राग आला आणि म्हणून तन्वीने भांडणं सुरू केली. त्यात तन्वी असं म्हणाली की मी तुमचा आदर करते, पण तुम्हाला तो आदर घेता येत नसेल ना तर राहू द्या. हे म्हटल्यावर दीपालीताईंना या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. आता पुन्हा तन्वी आणि सागरमध्ये पुन्हा भांडणं झाली. त्यात चावी कोणी चोरली हे समजण्यासाठी आयुष आणि सचिन उपाशी राहत होते. त्यासाठी बिग बॉस म्हणाले आम्ही काही करू शकत नाही, वेळ आल्यावर समजेल असं म्हणाले. तन्वी आणि आयुष मध्ये तो का असं करतोय त्यावरून चर्चा सुरू होती. त्यात तन्वीला समजतच नव्हतं नक्की उपाशी का राहतोय आयुष. त्यामुळे ती सारखं समजण्यासाठी आयुषला विचारत होती. आयुषने तिला पूर्णपणे समजल्यावर तिला समजलं. त्यावरती प्राजक्ता असं म्हणाली, आत्ता कळालं. आत्ता कळालं असं म्हणाल्यावर तन्वीला राग आला, म्हणून सागर तिला शांत करत होते. पण त्यात ती सागर यांना म्हणाली की मला कंट्रोल करू नका. असं म्हटल्यावर त्या दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यामुळे ह्या दोघांची पुन्हा भांडणं झाली. तर मंडळी, कसा होता कालचा एपिसोड आणि तुम्हाला कालच्या एपिसोड मधलं नक्की कुठलं गॉसिप आवडलं आणि तुम्हाला कुठला मोमेंट आवडला हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे ट्यून्ड.